विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाच्या नंतर विरोधकांनी ईव्हीएम वरती या सगळ्याचं खापर फोडलं। पण सोलापूरच्या माळशिरसमधील एक गाव असं आहे की या गावामधल्या ग्रामस्थांनी ईव्हीएमचा घोळ तपासण्याचा निर्णय घेतलाय। मार्कडवाडी गावामध्ये बॅलेटवरती निवडणूक घेण्याचा निर्णय या गावकऱ्यांनी घेतलाय खरा, पण त्याला प्रशासनाने आता आक्षेप घेतलेला आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे बघूयात। निवडणुका झाल्या, निकालही लागला, पण महाराष्ट्रातलं एक गाव असं आहे की जिथे पुन्हा एकदा मतदानाची लगबग सुरू आहे। सोलापूरच्या माळशिरस मधलं हे मार्कडवाडी गाव आणि इथे मंगळवारी बॅलेट पेपरवर पुन्हा एकदा मतदान होणार आहे। पण हे सगळं कशासाठी? 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला। माळशिरसमधून उत्तमराव जानकर आमदार झाले, पण या मतदारसंघातल्या मार्कडवाडी गावात जानकरांना विरोधी उमेदवारापेक्षा कमी मते मिळाली। तसं पाहायला गेलं तर हे गाव शरद पवार पक्षाचे उत्तम जानकर यांना मानणारं, त्यामुळं जानकरांना कमी मतं मिळाल्याने मतमोजणीत घोळ झाल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे आणि म्हणूनच इथल्या गावकऱ्यांनी खरं खोटं तपासण्याचा निर्णय घेतला। 20 नोव्हेंबरला मार्कडवाडीत किती मतदान झालं याची आकडेवारी पहा। मार्कडवाडीतलं एकूण मतदान होतं 1905, त्यात उत्तम जानकरांना पडलेली मतं होती 843, तर भाजपच्या राम सातपुतेंना 1003, म्हणजेच राम सातपुतेंना मार्कडवाडीत 160 मतांची आघाडी मिळाली। नेमकी हीच बाब गावकऱ्यांना मान्य नाही आणि म्हणूनच मार्कडवाडीतल्या ग्रामस्थांनी मंगळवारी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचं ठरवलं। सगळी तयारी सुरू केली। 20 नोव्हेंबरला मतदारानं ज्या उमेदवाराला मत दिलं त्याच उमेदवाराच्या नावावर शिक्का मारा असंही सांगण्यात आलं, पण प्रशासनानं ही प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचं म्हणत मार्कडवाडीत जमावबंदीचे आदेश दिले आणि कायदेशीर नोटीसही बजावण्यात आली आहे। पण गावकरी मात्र मतदान घेण्यावर ठाम आहेत। आम्हाला पोलीस प्रशासनानं नोटीस दिलेला आहे, तरी बी आम्ही काही झालं तरी मतदान हे करणारच आणि मार्कडवाडीत मतदान होणार। सर्व गाववाले तरी सुद्धा सगळे विचार करून मतदान करणार आहे असं सगळ्यांचं मत आतापर्यंत आहे। पुढे राहून आम्ही प्रशासनाला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन आम्ही आमची प्रक्रिया पुढे चालू ठेवणार आहे। निवडून आलेले आमदार उत्तम जानकरांनीही या मतदानाला पाठिंबा दिला, तर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवारांनीही ग्रामस्थांची इच्छा असेल तर निवडणूक होईल असंही म्हटलंय। इथलं उद्या मतदान होणार आहे। काय जे करायचं त्या अंतरवाली सराठी घडवायचं असलं तरी आमच्यावर गोळ्या चालू द्या, वाटेल ते प्रशासनानं करू द्या, पण या ठिकाणी मतदान हे होणार। लोकांना भीती घालण्याचा प्रयत्न करतायत, लोकांनी मताला येऊ नये ह्याचा प्रयत्न करतायत, पण हे गाव लढाव आहे। हे गाव या ठिकाणी मतदान केल्याशिवाय राहणार नाही। नागरिकांची इच्छा असेल तर तिथं बॅलेट पेपरवर उद्या एक इलेक्शन होणारच आणि गाव लेवलला आपल्या सगळ्यांना तिथं दाखवून देणार ते गाव या देशाला एक दिशा देणारं काम उद्या सगळे तिथं ग्रामस्थ करणार आहेत। त्यामुळे ग्रामस्थ ठाम राहतील आणि उद्या इलेक्शन होणार म्हणजे होणार। पण मार्कडवाडीतले काही ग्रामस्थ मात्र या मतदानाच्या विरोधात आहेत। त्यांनी कुठल्याही गावातील व्यक्तींना किंवा या ग्रामस्थांना ह्याच्यात विश्वासात घेतले नाही आणि पुढं निर्णय ह्यांनी स्वतःच या 4 पुढाऱ्यांनी घेतलेला आहे। तरी आमच्या पूर्ण गावातर्फे हे जे मतदान घेणार आहेत याला आमचा विरोध आहे। मतदानाला आपला पूर्ण बहिष्कार आहे। आपण मतदानाला एक स्पष्ट येणार नाही। गावातलं या की आपण म्हणजे बाकीच्या विषय नाही, आपल्यातलं कुणीच येणार नाही आमच्या। या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मार्कडवाडीत प्रशासनाकडून फौज फाटा तैनात करण्यात आलाय। इथं बॅलेटवर मतदान होणार आहे। प्रशासनाने यास बंदी घातलेली आहे, कुठली बेकायदेशीर रीतीने मतदान करायचं नाही अशी भूमिका प्रशासनाची आहे आणि त्यासाठीच मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजपाठा या गावात दाखल झालेला आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये बेकायदेशीर रीतीने लोकशाहीला चॅलेंज करणारी ही जी नवीन पद्धती आणलं जाते ही होऊ द्यायची नाही, यासाठी या गावात 2 तारखेपासून 5 तारखेपर्यंत 144 कलम म्हणजे जमावबंदीचं कलम पुकारण्यात आलेलं आहे। एकीकडे प्रशासन अशा प्रकारच्या मतदानाच्या पूर्ण विरोधात आहे,
आणि गावकरी मतदानावर ठाम आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मार्कडवाडीत संघर्षाची चिन्ह आहे. ईव्हीएम विरुद्ध बॅलेट अशा या लढाईत गावकरी प्रशासनाचा आदेश मानतात की हा आदेश झुगारून मतदान घेतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. सुनील दिवाण, एबीपी माझा, मार्कडवाडी, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.